कन्हान शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे स्वामी विवेकानंद नगर येथील राजेश क्षत्रिय यांची पत्नी सपना क्षत्रिय हिने स्वतःच्या घरी विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झालाय। बुधवारला सकाळी 10 वाजता राजेश कामासाठी नागपूरला गेला असता त्याच्या आईने फोन करून सांगितलं की तुझी पत्नी सपनाची तब्येत बिघडली असून तिला उलट्या होत आहे। राजेशचा मोठा भाऊ दिनेश याने सपनाला कन्हान येथील महल्ले हॉस्पिटल येथे नेऊन भरती केले असता राजेश कामावरून दवाखान्यात पोहोचला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पत्नीने विष प्राशन केले आणि आम्ही ते विष काढत आहोत। सपनाला सलाईनची बॉटल लावली असल्याने तिला त्रास होत होता। ती सलाईनची बॉटल बाहेर काढत होती आणि तो लावू देत नसल्याने हातपाय बांधून सलाईनची बॉटल लावली। विष बाहेर काढल्यानंतर राजेश पत्नीशी बोलता डॉक्टरांनी सांगितले की पेशंट आता नॉर्मल आहे पण तिची तब्येत बिघडली आहे। आमच्या रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने तुम्ही पेशंटला लाईफलाईन हॉस्पिटल कामठी येथे घेऊन जा असं म्हटल्याने राजेशने सपनाला लाईफलाईन हॉस्पिटल कामठी येथे नेऊन आयसीयू वार्ड भरती केलाय। उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी सपनाला मृत घोषित केलाय। कन्हान पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हान पोलीस करीत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।